तर हॅलो गाईज, मी आता एवढा मागच्या व्हिडिओला फ्रीज अनलॉक केला, बरोबर आहे. आत्ता मला प्रॉब्लेम आला आहे, मला कॉर्ड नाही सापडला इथं. ह्याची लावायचा कुठून? ही नाही कॉर्ड, इथं पाईपच आहे. ही पण अरे हीच कॉर्ड आहे की सापडली बघा यायला. ओके, कॉर्ड सापडलेली आहे अशा प्रकारे. हां, मी 2 तास शोधत होतो तरी काही सापडली नव्हती. आत्ता सापडली ही जाऊन. चला तर ही तिकडून बाबा येत आहेत, त्यांना माहिती नाही ही कीचं फंक्शन वगैरे. तिकडून बाबा येत आहेत. आता मी ही लॉक करणार आहे हा फ्रीज. हो का, हे कीचं फंक्शन आहे ना, की वगैरे बाबांना नाही माहिती. आत्ता हा उघडा आहे बघा, आता मी लॉक करणार आहे ह्याला. तर मी ह्याला लॉक करतो. लॉक आता पहा, अजिबात हलत सुद्धा नाही दे. तर बाबा येऊ दे. बाबा कधी येत आहेत? आणि की मी घेऊन जाणार आहे. हे असं असतं ना, तेव्हा हे करतं असं करून. हे बघते मी लॉक, चावी काढली. चावी घेऊन आपण आता तिकडे जाऊयात मेन आपल्या ह्याच्याकडे, ज्याच्यासाठी आपण आपला आता सेकंड हे काढलेला आहे, तो म्हणजे आपला स्टेबिलायझर. तो पण ह्या फ्रीजसोबतच आलेला, पण आपण सेकंड पार्टमध्ये ओपन करत आहोत. तर आता सुरुवात करूया ओपनिंगला. चला, टेप सगळ्या कापून नकूया. ओके, इथं टेप कापली, इकडे पण टेप आहे बघा, ही पण टेप कापूया. ही टेप कापलेली आहे. आता आपण ही पण टेप कापूया. आपण ओपन करायला येऊ देत फक्त ते. आपण त्यांना ओपन करूया, सांगूया फ्रीज. मग ते आल्यानंतर त्यांचं रिॲक्शन बघूयात. ओपन नाही होते, चावी कुठेतरी लपवायला हवी. ही चावी कुठे लपवू? खिशात ठेव. यात आपण ही चावी माझ्या आता खिशात आहे, ती चावी बघूया. आता तोपर्यंत आपण स्टॅबिलायझर अनलॉक करूया. हे बघा, ह्याचं युजर मॅन्युअल हे. AC, मिक्सर, फॅन, मोठा फॅन, अजून हे बघा फ्रीज वगैरे सगळ्यावरती हा चालू शकतं. सगळ्यासोबत हे बिल आहे फ्रीजचं, ते काय उपयोगाचं नाही आपल्याला. आपल्याला उपयोगाचं आहे मेन गोष्ट जी की आहे स्टेबिलायझर, जो की राऊंड शेपमध्ये आहे. आमच्याकडे आधी एक होता स्टेबिलायझर जो की राऊंड नव्हता, तो चौकोनी. मी तुम्हाला दाखवेन हवं असेल तर. मी आता तो DJ सेटअपसोबत जोडला आहे, स्वतःच्या छोट्या DJ सोबत जोडला आहे मी आत्ता तो. पण हा राऊंड आहे, तो चौकोनी होता. एवढाच फरक आहे आमच्यात. अरे यार थांब, आपल्याकडे चाकू आहे ना, कसं कापून टाकूया. कापून टाकलेलं आहे. आता आपण हा काढूया स्टेबिलायझर. ओके, हे पहा राऊंड शेपमध्ये आहे. राऊंड शेप, पप्पा कुठे राहिले माझे? हे राऊंड शेपमध्ये स्टेबिलायझर आहे. हा इकडे फ्रीजचा असल्यामुळे ह्याला 3 सॉकेट बोर्ड आहे. ब्लॅक कलरचं आहे, त्यामुळे दिसत नसेल. थांबा, हे 3 साईड बोर्ड आहे. टेक्निकलचा हे बघा, टेक्निकल कॅलचा आहे, टेक्निकल. हे बघा, ही पूर्ण माहिती आहे त्याची. पाहिजे असेल तर तुम्ही पण मागवू शकता. इथेच तळी म्हणून हे तिथून हे बघा, किती इनपुट 170 ते 270 AC वोल्टेजपर्यंत देऊ शकतो, आणि आउटपुट काय तेवढंच भेटणार. मॅक्सिमम आउटपुट 30 लिटर्स. तर 300 लिटर्सपर्यंत जो फ्रीज असतो तो मॅक्स आउटपुट आहे ह्याचा. हे काय आहे? हे पहा ना, असेल काहीतरी, आपल्याला काय असू दे. हे बघा, हा नंबर आहे त्याचा, डेट आहे त्याची.
मॉडेल नंबर, आउटपुट, फायर AC, असं सगळं आहे. हे सगळे स्क्रूज वगैरे आहेत त्याचे. हे मेन सॉकेटला लावायचं पिन आहे. खूप चांगल्या क्वालिटीची आहे पिन, मजबूत आहे आणि हे कॉर्ड पण खूप जाड अशी आहे. 3 पिन आहे. हे पण खूप चांगलं आहे. हां, बघायला ठीकठाक आहे असं. लाईट वेट तर नाही आहे, ट्रान्सफॉर्मर आहे त्यामुळे. ट्रान्सफॉर्मरचे स्क्रू दिसत आहेत. ट्रान्सफॉर्मर आहे त्यामुळे लाईट वेट नाही आहे. ठीक आहे, अजूनपर्यंत बाबा आलेले नाही. बघूयात की जरा काय. मी आत्ता त्याच फ्रीजच्या याच्यावरती बसलेलो. आत्ता आपण बघूयात की हा फ्रीज आपण उघडून दिलता. बघा ह्याची माहिती बघूयात आपण. अरे ही निघणार आहे बा. राहू देत म्हणजे असंच. क्यू आर कोड हे स्कॅन करू शकता तुम्ही. बघा पाहू शकता हे मेटल ब्लॅकमध्ये आहे. मेटॅलिक ब्लॅक कलर आहे याचा. त्याच्यावरती आता धूळ जमलेली आहे बघा. मेटल ब्लॅक कलर आहे. नॉन UI IFBचा फ्रीज आहे. बाकीची माहिती इथे आहे बघा. जे माहिती अशी नाही आहे पण बघा. चला आता पोपट बघूया. पप्पा मी हा उघडायचा प्रयत्न करतोय पण उघडतच नाही. हा नाही, हे बघा लॉक कसं करू. लॉक कसा करू. हे नाही तर काय चावी आहे काय त्याला. या ना तुम्ही बघा उघडतोय काय. तुम्ही या ना बघा ना. ओय तुम्ही बघा तुमच्या हातानं उघडला तर. अरे कसं टॉर्चमॅन. त्यांची रिॲक्शन फालतू होती. येप उघडतंय. हो उघडतंय पण तेवढंच. थोडंसं टाईट केलंय मी. मेटल कलर ग्लास आहे हा. वाटतं की नाही ग्लास. असं देतो तिथेच. त्याची मी अनबॉक्सिंग केली. तुम्ही फ्रीज उघडा. या तुम्ही फ्रीज उघडा ना. IB4 QR कोड. फ्रीज उघडा या तुम्ही. लॉक कुठे केलं आहे. अरे लॉक कशाला करू. उघडा. लॉक केला. अरे चावी लाव घेतली. अरे यार समजलं यार तुम्हाला. मी फनी व्हिडिओ बनवत होतो. थांबा गाडी चालू करू दे. हे बघा इथे फॉर्म कशाला हवाय. आणि आमच्या ह्या अशा इंजिनियरसाठी हे युजर मॅन्युअल. पॅकिंग नाही, हे युजर मॅन्युअल दिले त्यांनी तुम्हासाठी. आणि आम्ही अंडे खात नाही. हे मला एक नाही समजलं. लाईटचं स्विच इथे आहे. लाईट कुठे. चालू केल्याशिवाय लाईट नसतो.
लाईट कुठे आहे म्हणजे लाईट कुठे लावलेला आता आपला आधी होता त्याच्या इथे होता ह्याच्यात तर कुठेच नाही तो तर पण पाईप आहे असणार कुठेतरी हे कुठे कुठे असणार कुठे आहे लागला की दिसेल. ठीक आहे चला मग आतमध्ये घेऊया आणि मग पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवूया चालू करून.